वेगवेगळी झाडं आहेत तिकडे. हे आपण त्या दिवशी झाड बघितलं, पहिलं लावलं, त्याची एक काठीची होती तीच आणून लावली होती. त्याला आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपण झिपरी म्हणतो, हारांमध्ये वगैरे घालायला त्याचा उपयोग करतात. दुसरं आपण आलं लावलं होतं माहिती आहे, बरोबर की नाही? त्या आल्याला सुद्धा सुंदर अशी 2 झाडं आलेली आहेत, 2 रोपं आलेली आहेत. आणि आज आपल्याकडे त्या दोघांच्या घरामध्ये अजून एक तिसरं झाड आलेलं आहे, ते आहे सुरणाचं झाड आहे. कशाचं आहे? सुरण. आपण छोटंसं मागच्याला कोणी आणलं होतं? तरी तू आणलं होतं का सुरणाचं? हा, चिनूने आणलं होतं. सुरणाचे थोडेसे काम असेल, ते नुसतं टाकून ठेवलेलं होतं. आता जवळपास एक 2-3 महिने झाले. ह्या 2-3 महिन्यानंतर हे सुरणाचं छान झाड आलेलं आहे बघा. आता इतकं या कुंडीमध्ये एकाच वेळी 3 झाडं किंवा 3 रोपं झालेली आहेत, बरोबर झालेत. इतकंच नव्हे तर त्या तिघांमध्येही वेगवेगळे विविधता आहे. कोणी एकसारखं आहे का? नाही. तरी सुद्धा ते आपापसात भांडण करतायत का बरं, की तू इकडे राहू नको, तू तिकडे राहू नको, तू इकडचा जा, असं झिपरी किंवा हे आलं सांगतंय का ह्या सोनाला की आम्ही पहिले इकडे ह्या घरात आलो, जाऊन तू आता ह्या घरात राहू नको, हे आमचं घर आहे, असं सांगतंय का? असं कोण सांगतात बरं? दुसरी लोक. आपण माणसंच सांगतो, बरोबर की नाही? ही माझी जागा आहे, ती माझी जागा आहे, तू इथे यायचं नाही, तू एवढ्याच भागात जायचं. बेंचवर पण तुम्ही रेषा मारता ना, हा एवढा माझाच बेंच आहे, ही एवढी माझी जागा आहे. हे सगळं माणसं करत असतात. झाडं मात्र आपल्याला काय शिकवतात? एकत्र राहायला शिकवतात. गुण्या गोविंदाने आपण एकत्र राहून दुसऱ्यांना किती छान प्रकारे देता येईल हे पाहतात. आणि म्हणूनच आज ह्या सुरणाच्या झाडाच्या आजच्या दिवशी आपल्याला ते दिसलं आलं, आणि म्हणूनच त्याच्या निमित्तानेच आज आपण हा दिवस आपल्यासाठी ह्या कुंडीतला एकत्र येण्याचा दिवस साजरा करणार आहोत. आणि तो कसा साजरा करणार आहोत, तर मी तुमच्यासाठी त्या निमित्ताने खाऊ वाढलेला आहे. तो खाऊ मी तुम्हाला वाटणार आहे. आपण तो खाऊ खायचा, या झाडाला शुभेच्छा द्यायच्या, त्याला सांगायचं मोठं व्हा. आणि तुमच्याकडून आम्ही एकच गुण घेणार की आम्ही सुद्धा सगळे एकत्र राहणार आहोत. आलं लक्षात? ओके.